सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांनी सुहास बाबरांच्या प्रचाराची हंडी फोडली आहे। भारतीय जनता पक्षाचे गोपीचंद पडळकर विटा खानापूरमधून दावेदार आहे, मात्र श्रीकांत शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे सुहास बाबर यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। सुहास बाबर हे दिवंगत माजी आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र आहेत। महायुतीमध्ये वादाची ठिणगी या निमित्तानं आता पडण्याची शक्यता आहे। सुहासजी बाबर यांना शुभेच्छा देतो की आता दहीहंडी जी आहे पुढच्या 2 महिन्यांमध्ये आपल्याला प्रचाराची दहीहंडी फुटली। आज आपली बैठक झाली, आताही फुटली, पण पुढच्या 2 महिन्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने विकासाची दहीहंडी आणि महायुती जी आहे पुन्हा या महाराष्ट्रावरती कशी येईल त्यासाठी आपल्याला ही भव्य दिव्य दहीहंडी आणि मोठी 8 खडापेक्षा जास्त सुहासजी वरती तुम्हाला चढायचंय, खाली दहीहंडी झालेली आहे। आपल्या सगळ्यांना देखील त्यांच्या मागे पूर्ण खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि पुन्हा एकदा जे काम बाबासाहेब करून गेले त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम जय सुहासजींच्या माध्यमाने आपल्याला करायचंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।